हॅलो, हॅलो, हॅलो. आवाज येतोय? रिप्लाय करा जरा. आवाज येतो का? तर Java database connectivity. JDBC is a Java API connected and execute the query with the database. डेटाबेस सोबत जे काही क्युरी तुम्ही फायर करणार आहात ते फायर करण्यासाठी तुम्ही काय करता, या JDBCचा यूज करता. म्हणजे काय बॅकएंड आणि फ्रंट एंड. स्विंग काय फ्रंट एंड आहे आणि डेटाबेस काय बॅकएंड आहे. स्विंग काय फ्रंट एंड आहे, ठीक आहे, आणि डेटाबेस काय बॅकएंड आहे. स्विंगमध्ये काय होतं, फ्रंट एंडला काय होतं तुमचं, की पुढे जी स्क्रीन तुम्हाला दिसते त्याला आपण काय म्हणतो, फ्रंट एंड म्हणतो. आणि जिथे तुमचा ॲक्च्युअल डेटाबेस स्टोअर होतो, जे बॅकग्राऊंडला असतं त्याला आपण काय म्हणतो, बॅकएंड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, बॅकएंड म्हणत असतो. तर अशा पद्धतीने फ्रंट एंड बॅकएंड या दोघांमध्ये कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण काय करतो, याचा यूज करत असतो. काय करत असतो, या दोघांमध्ये कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण काय करतो, JDBCचा यूज करतो. म्हणजेच जावाच्या स्विंगमधून जो काय तुमचा डेटा तुम्ही डेटाबेसमध्ये स्टोअर करणार आहात, तो स्टोअर करण्यासाठी, ठीक आहे, तो स्टोअर करण्यासाठी तुम्ही जे कन्सेप्ट यूज करता जावामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, JDBC म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, JDBC, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला, जावा डेटाबेस connectivity. So using that connectivity, we are going to store our front-end data into the backend in the different kinds of JDBC. तर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी करत असताना वेगळे डेटाबेस यूज करता. ॲक्सेस असेल, ओरॅकल असेल, SQL असेल, MySQL असेल, लोटस असेल, हे वेगळे काय करत असता तुम्ही डेटाबेसेस यूज करत असता. मग काय यामध्ये की वेगवेगळे ड्रायव्हर्स तुम्ही दिलेले आहेत. डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी काय केलं तुम्ही, वेगवेगळे ड्रायव्हर्स तुम्ही त्यामध्ये दिलेले आहेत. ते ड्रायव्हर्स कोणकोणते आहेत, मग कनेक्शन करण्यासाठी कुठले कुठले स्टेप्स, 5 स्टेप्स कुठले आहेत, मग ते इन्सर्ट करताना इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय असे कुठले कुठले ऑपरेशन्स आहेत, मग ते कसे करायचे, त्याची क्युरीज कशी फायर करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायचं यामध्ये शिकणार आहोत. तर JDBC Java API to connect the execute the query with database. It is part of Java SE, Java Standard Edition. JDBC API uses JDBC drivers to connect with database. काय करतो आपण, ड्रायव्हर्स कशाला यूज करतो आपण, डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी. देअर आर 4 टाइप्स ऑफ JDBC ड्रायव्हर्स. 4 प्रकारचे JDBC ड्रायव्हर्स आहेत. पहिला आहे JDBC ODBC बीट ड्रायव्हर. नेक्स्ट आहे नेटिव्ह ड्रायव्हर, ठीक आहे, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर अँड थिन ड्रायव्हर. JDBC ODBC ड्रायव्हर कुठे यूज करतो आपण, तुमचा डेटाबेस छोटा असेल बघा. प्रत्येक ड्रायव्हर हे वेगळं सिच्युएशन यूज करतो. ड्रायव्हर म्हणजे काय, दे आर गोइंग टू हेल्प टू स्टोअर युअर डेटा इन डेटाबेस युजिंग द फ्रंट एंड. फ्रंट एंडचा वापर करून तुमच्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी जे मध्यस्थीचं काम करतात, जे इंटरमिडिएटरचं काम करतात, त्याला आपण काय म्हणतो, JDBC म्हणतो किंवा ड्रायव्हर्स म्हणतो, ड्रायव्हर्स. JDBC ODBC जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी आणि ODBC म्हणजे काय, ऑब्जेक्ट डेटाबेस कनेक्टिव्हिटी. ऑब्जेक्ट डेटाबेस कनेक्टिव्हिटी, ठीक आहे. म्हणजे कारण का जावा काय प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, म्हणून आपण इथे काय करतो, ऑब्जेक्ट डेटाबेस कनेक्टिव्हिटी. ऑब्जेक्ट तुमचा डेटा काय करत असतो, डेटाबेसमध्ये स्टोअर होत असतो, ठीक आहे. ब्रिज ड्रायव्हर, दे आर गोइंग टू ड्राईव्ह युअर डेटा फ्रंट एंड टू बॅक एंड. फ्रंट एंडमधून बॅक एंडमध्ये डेटा नेण्याचं काम कोण करत असतात, हे ड्रायव्हर्स करत असतात, ठीक आहे. तर हे करत असताना तुम्ही कुठले कुठे डेटाबेस यूज करता, तर हे तुमचं सिंगल मशीनला असेल, डेटाबेस तुमचा छोटा असेल किंवा ॲक्सेस डेटाबेस तुमचा असेल, तर JDBC ODBC ड्रायव्हर तुम्ही यूज करता. किंवा मोस्टली मायक्रोसॉफ्टचे जे काय तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमवरती जर सिस्टीम रन करत असाल किंवा ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर रन करत असाल, तर तुम्ही काय करता, JDBC ODBC वापरता. नेटिव्ह API ड्रायव्हरमध्ये काय होतात, की हे ऑपरेटिंग सिस्टीमवरती डिपेंड असतात, की त्या स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टीमवरती जेव्हा तुम्ही रन करता त्याच्यावरती डिपेंड असतात, तेव्हा त्याला नेटिव्ह ड्रायव्हर असं म्हणतात. नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर म्हणजे काय, नेटवर्किंगमध्ये तुम्ही सपोज डेटा स्टोअर करत असाल किंवा डेटाबेस यूज करत असाल, नेटवर्किंगचा डेटा यूज करत असाल, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय यूज करता, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर यूज करता. थिन ड्रायव्हर म्हणजे काय, लाईट वेट ड्रायव्हर असतात. म्हणजे MySQL आणि MySQL वेब ॲप्लिकेशनसाठी तुम्ही काय करता, याचा यूज करता. कशासाठी, वेब ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही डेव्हलप करता त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, थिन ड्रायव्हर काय करत असता, यूज करत असता. कोणते ड्रायव्हर यूज करता, थिन ड्रायव्हर यूज करता. वी हॅव डिस्कस द अबव 4 ड्रायव्हर्स इन द नेक्स्ट चॅप्टर. We can use JDBC API access tabular data store in any relational database. जो काय तुमचा डेटा स्टोअर होणार आहे तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये स्टोअर होणार आहे. वी कॅन यूज JDBC API टू ॲक्सेस टॅब्युलर डेटा स्टोअर्ड इन द एनी रिलेशनल डेटाबेस, ठीक आहे. ॲक्सेस टेबल जो डेटा स्टोअर होतो तो कुठल्याही रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी ॲक्सेस करण्यासाठी काय करायचा, यूज करतो. बाय द हेल्प ऑफ JDBC API वी कॅन सेव्ह, अपडेट, डिलीट अँड फेच द डेटा फ्रॉम द डेटाबेस. JDBC API ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस यूज करून तुम्ही कुठलाही डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय आणि फेच करू शकता. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय काय करू शकता, तुम्ही फेच करू शकता. इट इज लाईक ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी.
त्याला ॲज वेल एज आपण काय म्हणतो ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड बाय द मायक्रोसॉफ्ट. कोण प्रोव्हाइड करते याला? मायक्रोसॉफ्ट काय करतं, प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. कसं होतं बघा, जीडीबीसी एपीआय म्हणजे काय, की तुमचं ॲप्लिकेशन जे असेल, तुमचं ॲप्लिकेशन जावा ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं फ्रंट एंड जे तुम्ही डिझाईन करता. मग डिझाईन करता म्हणजे काय करता, स्टुडंटचा फॉर्म असतो, स्टुडंटचा रोल नंबर, नेम, क्लास, सब्जेक्ट, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं तुम्ही स्टोअर करता. एम्प्लॉई असतील तर एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन स्टोअर करता, बरोबर. ड्रायव्हर्स म्हणजे काय, या ॲप्लिकेशनमधून डेटाबेसमध्ये तुम्ही डेटा तुमचा ट्रान्सफर करायचा आहे. ॲप्लिकेशनमधून डेटाबेसमध्ये तुमचा डेटा ट्रान्सफर करायचा आहे, पाठवायचा आहे. ते पाठवण्यासाठी तुमचे जे इंटरमिडिएटरचं काम करतात किंवा जे मध्यस्थीचं काम करतात त्याला आपण काय म्हणतो, JDBC ड्रायव्हर. आणि त्यांचा यूज करून काय होतं, तो डेटाबेसमध्ये डेटा तुमचा स्टोअर होतो, अपडेट होतो, डिलीट होतो आणि मॉडिफाय होतो. Using that driver, you can store, update, delete, and modify your data using this driver. The current version of JDBC is 4.3. It is a stable release since 21st September 2017. म्हणजे त्यांनी नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे 4.3 आणि 21 सप्टेंबरपासून 2017 ते यूज करतात. इट इज बेस्ड ऑन द एक्स ओपन SQL कॉल लेवल इंटरफेस. The Java SQL package contains the classes and interfaces for JDBC API. A list of popular interface of JDBC API is given below. Driver interface, connection interface, statement interface, statement interface, callable statement interface. हे वेगळे इंटरफेस आहेत, त्याचा यूज करून तुम्ही वेगळ्या गोष्टी करत असता. ड्रायव्हर इंटरफेस म्हणजे काय, की डेटाबेस आणि फ्रंट एंडमध्ये कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही ड्रायव्हर यूज करता. कनेक्शन इंटरफेस म्हणजे कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी. स्टेटमेंट म्हणजे काय, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय तुम्ही स्टेटमेंट एक्झिक्यूट करता. प्रिपेअर्ड स्टेटमेंट म्हणजे ऑलरेडी स्टेटमेंट क्रिएट केलेले असतात ते. कॉलेबल स्टेटमेंट म्हणजे काय, की तुम्ही काय करता, स्टेटमेंट कॉल करता ऑलरेडी तयार केलेले आणि एक्झिक्यूट करता. रिझल्ट सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, एका वेळी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती दिसणार आहे. एका वेळी काय होणार आहे, सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला काय होणार दिसणार आहे. त्यासाठी काय यूज करतो आपण, रिझल्ट सेट यूज करतो. काय करतो, रिझल्ट सेट. रिझल्ट सेट मेटाडेटा इंटरफेस. मेटाडेटा म्हणजे काय, डेटा अबाउट डेटा. मेटाडेटा म्हणजे काय, डेटा अबाउट डेटा. डेटाबेस मेटाडेटा म्हणजे काय, डेटाबेसची माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट डेटाबेस. हे सगळे इंटरफेसचा वापर करून तुम्ही काय करत असता, वेगळ्या गोष्टी त्यामध्ये करत असता. लिस्ट ऑफ पॉप्युलर ॲक्सेस ऑफ JDBC API इज गिव्हन बिलो. ड्रायव्हर मॅनेजर क्लास, ठीक आहे, ब्लॉक क्लास, क्लॉप क्लास आणि टाईप क्लास. हे एक इन्फॉर्मेशन असं मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, फक्त सिलेबसला तुम्हाला ते नाही आहे. तर त्यामध्ये पुढे काय सांगितलं बघा, वाय शुड वी यूज JDBC. JDBC का वापरायचं, बरोबर आहे, JDBC का वापरायचं. तर काय काय दिलं बघा यामध्ये. बिफोर JDBC ODBC API was the database API to connect and execute the query with the database. Okay, but ODBC API uses ODBC driver, which is written in C language, that is platform dependent and unstructured. ठीक आहे, ते प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे आणि अनस्ट्रक्चर आहे, कारण का ते C लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं बघा, which is written in C language. That is why Java has defined its own API. म्हणून त्यांनी काय केलं, जावाने काय केलं, स्वतःचं API ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस तयार केलं, दॅट युजेस JDBC ड्रायव्हर. ते कुठलं ड्रायव्हर यूज करतं, JDBC. आणि ते कशात लिहिलं, जावामध्ये लिहिलं. त्यामध्ये जावाच्या लँग्वेजशी किंवा ॲप्लिकेशनशी काय असणार आहे, कम्फर्टेबल असणार आहे. जावाच्या लँग्वेजशी किंवा ॲप्लिकेशनशी काय असणार आहे, कम्फर्टेबल असणार आहे. We can use JDBC API to handle database using Java program and can perform the following activities. Connect to database, database connectivity करायची. Execute queries and update statement to the database. Queries update करा, statement update करा. Retrieve the result received from the database. काय करा, डेटा तुम्ही काय रिझल्ट रिट्राईव्ह करा डेटाबेसमधून, रिसिव्ह करा आणि ते प्रिंट करा. अशा वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काय करता, त्याचा यूज करत असता. JDBC ड्रायव्हर्स जसा अगोदर मी तुम्हाला बोललो होतो तसं JDBC ड्रायव्हर्स, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, नेटिव्ह API ड्रायव्हर, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर आणि 3 ड्रायव्हर. प्रत्येक सिच्युएशननुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार काय होणार आहे, तुम्ही वेगवेगळे ड्रायव्हर्स काय करू शकता, यूज करू शकता किंवा आपण यूज करू शकतो. डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट, कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन, कुठल्या प्रकारचे डेटाबेस आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे. JDBC drivers is software component that enables Java application to interact with the database. There are 4 types of JDBC drivers, that is JDBC, ODBC British driver, native driver, parallel Java driver, a fully Java driver name, network protocol driver is a fully Java driver आहे, आणि थिंग ड्रायव्हर फुल्ली जावा ड्रायव्हर आहे, म्हणजे टोटल जावामध्ये लिहिलेलं आहे. हे पार्शियल सेकंड जे आहे नेटिव्ह API हे पार्शियली जावामध्ये लिहिलेलं आहे. तिसरं जे आहे नेटवर्क प्रोटोकॉल, हे पण फुल जावामध्ये काय केलं, ड्रायव्हर त्यांनी तयार केलं,
फुल जावा म्हणजे काय, जावाचा वापर करून त्यांनी ड्रायव्हर तयार केले जेणेकरून ती जावाच्या कुठल्याही ॲप्लिकेशनला प्रॉपरली कनेक्ट होईल, तिथे कुठेही प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होणार नाही आणि इझिली तुम्हाला काय करता येईल, डेटा ॲक्सेस वगैरे करता येईल. नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हरमध्ये काय तर फुल जावा ड्रायव्हर झाला. नंतर थिन ड्रायव्हर, फुल्ली जावा ड्रायव्हर. थिन ड्रायव्हर म्हणजे ते लाईटवेट असतं, मोस्टली वेब ॲप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. ठीक आहे, तर थिन ड्रायव्हर फुल जावा ड्रायव्हर आहे. तर त्यातलं पहिलं आपण काय बघायचं आहे, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी आणि ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. The JDBC ODBC bridge driver uses ODBC driver to connect the database. ODBC driver कशी यूज करतो आपण, डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी. तर JDBC ODBC bridge driver converts JDBC methods call into the ODBC. ठीक आहे, JDBC ODBC driver काय करतात, JDBC जे मेथड्स असतात ते ODBC मध्ये काय करतात, कन्वर्ट करतात. फंक्शन काय करतात, कॉल करून ते काय करतात, कन्वर्ट करतात. दिस इज नाव डिसगार्डेड बिकॉज ऑफ थिन ड्रायव्हर. हे आता काउंट टाकलेलं आहे, कारण आता थिन ड्रायव्हर यूज करतात. बघा मग तसं जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर फर्स्ट ड्रायव्हर आता कुठेच यूज करत नाही आहे. ठीक आहे, परंतु सिलेबसला आपल्याला आहे, कारण बेस आहे त्यापासून आपण पुढे त्याच्यापासूनच पुढे सगळे डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला शिकवायला असं पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे. इथे काय सांगितलं बघा, डायग्राम इथे दिलं आहे, JDBC ODBC ड्रायव्हरचं फिगर दिलं आहे, ॲक्च्युअली कसं वर्किंग होतं. JDBC API जावा ॲप्लिकेशन, जे तुमचे ते स्टुडंट एम्प्लॉई, ठीक आहे, कुठलेही फॉर्म असेल, ठीक आहे. त्यानंतर काय JDBC ODBC बीज ड्रायव्हर, मग जावाचा काय असणार आहे, JDBC ODBC बीज ड्रायव्हर, ठीक आहे. नंतर ODBC ड्रायव्हर, ठीक आहे. मग काय होणार ते, हे JDBC ODBC बीज ड्रायव्हर काय करणार, तुमचे सगळे जे कॉल आहेत ते ODBC मध्ये कन्वर्ट करणार. नंतर वेंडर डेटाबेस लायब्ररी, म्हणजे जो कुठल्या डेटाबेसशी तुम्ही कनेक्ट करणार, ॲक्सेस असेल, ओरॅकल असेल, स्किल्स कशाशी कनेक्ट करणार ते, आणि ॲक्च्युअल तुमचा डेटाबेस, ॲक्च्युअल तुमचा काय असणार आहे, डेटाबेस असणार आहे. ठीक आहे, चेक करून घ्या वाटल्यास आणखी एकदा. बरं सांगतो बघा, जावा ॲप्लिकेशन, तिथून तुमचा जो फॉर्म असेल, ॲप्लिकेशन असेल तो असेल. त्यानंतर JDBC ODBC बीज ड्रायव्हर, ठीक आहे, बीज ड्रायव्हर असेल की दोघांमध्ये कनेक्ट करण्यासाठी ODBC ड्रायव्हर, ठीक आहे. मग ते इट कॅन कन्वर्ट युअर JDBC कॉल इन टू द ODBC. आफ्टर दॅट वेंडर डेटाबेस लायब्ररी, सो वेंडर विच ॲप्लिकेशन यू आर गोइंग टू यूज or database you are going to use, that applications vendor database library, and lastly your actual database, what is the advantages of JDBC ODBC driver is easy to use. It is very easy to use. How to establish the connection, this kind of all the things are very easy. Then it can be easily connected by any database. Easily तुम्हाला कुठल्याही डेटाबेस काय करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. Disadvantages काय, performance degraded because JDBC method call is converted into the ODBC function call. काय सांगितलं, परफॉर्मन्स काय होतं, कमी होतो, कारण का JDBC मेथड म्हणून परत काय होतं, कन्वर्ट होतो ODBC मेथड म्हणून, त्यामुळे त्याला वेळ लागतो. ठीक आहे, काय लागतं, त्याला वेळ लागतं, त्यामुळे ते लेंदी आहे, किचकट आहे. ठीक आहे. नंतर पुढे काय दिलं आहे बघा, नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे, the ODBC driver needs to be installed on the client machine. ODBC driver तुम्हाला काय करावं लागतं, क्लायंटच्या मशीनवरती इन्स्टॉल करावं लागतं. हे सगळे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. जिथे जिथे मिस करते तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, ते इन्स्टॉल करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी काय करावं लागेल, मला इन्स्टॉल करावं लागेल. नेक्स्ट काय सांगितलं बघा, नेटिव्ह API ड्रायव्हर. नेटिव्ह API ड्रायव्हरमध्ये काय दिलं बघा, नेटिव्ह API ड्रायव्हर uses the client side library of the database. The driver converts JDBC method call into the native calls that database. काय सांगितलंय, नेटिव्ह API ड्रायव्हर uses client side library, म्हणजे क्लायंट साईडला जी मशीन आहे त्यांच्या लायब्ररीचा काय केलं जातं, तर वापर केला जातो. तिथून काय केलं जातं, तुमचं म्हणजे डेटाबेस ओरिएंटेड असेल ते, तिथून सगळं तुमचा डेटा ॲक्सेस करून तिथून तुम्ही काय करता, सगळं त्याचा यूज करता, लायब्ररीचा यूज करता. ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC मेथड कॉल इन टू द नेटिव्ह कॉल्स. काय सांगितलं, JDBC मेथड कॉल्स काय केलं, ते नेटिव्ह कॉल्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे API मध्ये. इट इज नॉट रिटर्न एंटायरली इन जावा, ते टोटली जावामध्ये लिहिलेलं नाही आहे. काय केलं नाही, ते टोटली जावामध्ये लिहिलेलं नाही आहे. तर JDBC API काय दिलं, API ॲप्लिकेशन, नेटिव्ह API ड्रायव्हर्स, वेंडर डेटाबेस लायब्ररी आणि डेटाबेस. ठीक आहे, म्हणजे क्लायंटच्या मशीनवरती हे सगळं जे काय होतं, हे क्लायंटच्या मशीनवरती होतं. सगळं जे काय होतं हे क्लायंटच्या मशीनवरती होत असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिले बघा, तर ॲडव्हान्टेजेस, परफॉर्मन्स अपग्रेड देन JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरपेक्षा तुमचा परफॉर्मन्स काय, हा चांगला आहे. काय आहे, चांगला आहे. देन डिसएडव्हान्टेजेस काय काय, तर द नेटिव्ह ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन इच क्लायंट मशीन.
नेटिव्ह ड्रायव्हर्स हे प्रत्येक क्लायंट मशीनवरती तुम्हाला काय करायला लागेल, इन्स्टॉल करायला लागेल. द व्हेंडर क्लायंट लायब्ररी नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन क्लायंट मशीन. व्हेंडर लायब्ररीचं तुम्हाला काय करायला लागेल, तुमच्या क्लायंटच्या मशीनवरती काय करायला लागेल, इन्स्टॉल करायला लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायला लागणार, ते इन्स्टॉल करायला लागणार. त्यामुळे हे सगळ्यात मोठे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट काय, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स. नेक्स्ट काय दिले, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स. नेटवर्किंगमध्ये सपोज तुम्हाला यूज करायचं असेल, नेटवर्किंगमध्ये हे तुम्हाला यूज करायचं असेल, नेटवर्किंगमध्ये तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन वापरायचं असेल, तर त्या सिच्युएशनला तुम्हाला काय करायला लागणार आहे, हे नेटवर्किंग प्रोटोकॉल ड्रायव्हर यूज करायला लागणार आहे. काय सांगितले बघा, तर द नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर युजेस मिडलवेअर ॲप्लिकेशन सर्व्हर दॅट कन्वर्ट्स JDBC कॉल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इंटू द व्हेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. काय सांगितलं, व्हेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल सांगितले. ते जे व्हेंडर आपण वापरणार आहे त्याचे स्पेसिफिक काय करणार ते हे यूज करणार आहात. तर त्यामध्ये काय सांगितलं बघा, JDBC call indirectly into the vendor specific database protocol. It is fully written in Java. हे कशात लिहिलेलं आहे, टोटली जावामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्हाला JDBC API जावा ॲप्लिकेशन नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स, ठीक आहे, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स असतं क्लायंट मशीनवरती. नंतर सर्व्हर साईड, मोस्टली आपण काय करतो, क्लायंट साईड असतं नेटवर्क म्हटलं तरी, ठीक आहे. तर मिडलवेअर असतं सर्व्हर साईडला, आणि सर्व्हर साईडला तुमचं डेटाबेस काय केलं असतं, स्टोअर केलं असतं, ठीक आहे. काय केलं असतं, सर्व्हर साईडला तुम्हाला काय केलं असतं, स्टोअर केलेलं असतं. तर ते करत असताना काय केलं बघा त्यांनी, जावा म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स. मग नेटवर्किंगमध्ये सगळं तुमचं ॲप्लिकेशन कनेक्टेड असतं. त्यानंतर मिडलवेअर मध्यस्थी, आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तुमचा डेटाबेस. त्यामध्ये नेटवर्क म्हटलं की क्लायंट आणि सर्व्हर आलेलंच आहे. नेटवर्क म्हटलं तर काय येणार आहे, क्लायंट आणि सर्व्हर तुम्हाला येणार आहे. त्यामुळे काय केलं, पहिल्यांदा इथं क्लायंट मशीनवरती तुमचं नेटवर्क ॲप्लिकेशन असणार आहे, आणि मध्ये कोण असणार आहे, सर्व्हर साईड असणार. सर्व्हर साईडला तुम्हाला काय होणार आहे, डेटाबेस असणार, ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा नेटवर्क प्रोटोकॉल APIचे. तर नो क्लायंट साईड library is required. No client-side library is required because of application server that can perform many tasks like auditing, load balancing and logging. तुम्हाला क्लायंट्सला कुठली लायब्ररी इन्स्टॉल करायला लागत नाही, कारण तुमचं सर्व्हर असतं, सर्व्हर पॉवरफुल असतं, आणि सर्व्हर साईडला सगळ्याच गोष्टी होतात. सर्व्हर साईडला काय होतात, सगळ्याच गोष्टी म्हणजे ऑडिटिंग होतं, लोड बॅलन्सिंग होतं, ठीक आहे, आणि लॉगिंग होते. सगळ्या गोष्टी कुठं होतात, तुमच्या सर्व्हर साईडला होतात. त्यामुळे तुम्हाला काय होणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेममध्ये येणार नाही. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा, नेटवर्क सपोर्ट इज रिक्वायर्ड ऑन क्लायंट मशीन. तुम्ही नेटवर्क सपोर्ट लागणार, क्लायंट मशीन काय लागणार, नेटवर्क सपोर्ट लागणार आहे. रिक्वायर्स डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग टू बी डन इन मिडल टायर. तुम्हाला कुठला डेटाबेस आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोडिंग तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर बिकम्स कॉस्टली, ठीक आहे. मेंटेनन्स ऑफ नेटवर्क प्रोटोकॉल, नेटवर्कचं प्रोटोकॉल मेंटेन करणं खूप कॉस्टली असणार आहे, बिकॉज इट रिक्वायर्स डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग. कशाला लागतं, नेटवर्क डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे काय होतं, हे प्रॉब्लेमॅटिक क्रिएट होतं, ठीक आहे. द थिन ड्रायव्हर दिले बघा, द थिन ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC कॉल्स डायरेक्टली इंटू द व्हेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. काय सांगितले, व्हेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉलमध्ये काय करतं, ते कन्वर्ट करतं. कसं करतं, JDBC कॉल डायरेक्टली इंटू द व्हेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. कुठला व्हेंडर आहे त्याच्या प्रोटोकॉलनुसार तुमचं काय केलं, कॉल तुमचे कन्वर्ट केले जातात. दॅट इज व्हाय इट इज नोन ॲज अ थिन ड्रायव्हर. त्यामुळे काय, थिन ड्रायव्हर आहे. इट इज फुल्ली रिटन इन जावा. हे टोटली जावामध्ये काय केलेलं, लिहिलेलं आहे. काय केलेलं आहे, टोटली जावामध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. बघा बघा, जावा ॲप्लिकेशन डायरेक्ट थिन ड्रायव्हर, डायरेक्ट क्लायंट मशीन काय करणार, सर्व्हर कोणत्या प्रकारचं आहे त्या प्रकार, तिथे कोणत्या प्रकारचा कोड आहे त्या प्रकारामध्ये, त्या लँग्वेजमध्ये काय होणार, तुमचा कोड कन्वर्ट होणार आहे. त्या कॉलमध्ये तुमचा कोड कन्वर्ट होणार आहे, किंवा ते ॲप्लिकेशनची इन्स्ट्रक्शन जे असते कन्वर्ट होणार. त्यामुळे तुम्हाला अतिशय लाईटवेट आहे, सिक्युअर आहे, आणि मोस्ट पॉप्युलर आहे थिन ड्रायव्हर. आणि मोस्टली काय केलं तर वेब ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही डेव्हलप करता, वेब ॲप्लिकेशनसाठी काय केलं जातं, या थिन ड्रायव्हरचा यूज केला जातो. ॲडव्हान्टेजेस बघा, बेटर परफॉर्मन्स दॅन ऑल अदर ड्रायव्हर्स. जे काही मागचे 3 ड्रायव्हर्स भेटले त्या सगळ्या ड्रायव्हर्सपेक्षा काही परफॉर्मन्स चांगला आहे. नो सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड ॲट क्लायंट साईड और सर्व्हर साईड. क्लायंट साईड आणि सर्व्हर साईडला कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर रिक्वायर्ड लागत नाही, कारण का वेब ॲप्लिकेशन असल्यामुळं इंटरनेट असलं तरी बस झालं, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काय लागणार, ॲप्लिकेशन इथं लागणार नाही. क्लायंट साईडला पण नाही आणि सर्व्हर साईडला पण नाही. डिसएडव्हान्टेजेस काय बघा, ड्रायव्हर्स डिपेंड्स ऑन द डेटाबेस, ठीक आहे. ड्रायव्हर्स कशावर डिपेंड असणार, तुमच्या डेटाबेसवरती काय असणार, डिपेंड असणार. ते एक मोठा फक्त प्रश्न तुमच्यासमोर आहे. बाकी
हे 4 प्रकारचे ड्रायव्हर्स आहेत. वेगवेगळ्या सिच्युएशनला आपण वेगवेगळे ड्रायव्हर्स यूज करतो. ठीक आहे. आणि पहिले 2 जे काय आहेत हे पार्शली जावामध्ये, पहिलं आहे ते सीमध्ये लिहिलेलं आहे, दुसरं ते पार्शली जावामध्ये लिहिलं आहे, आणि नेटवर्क आणि थीम ड्रायव्हर जे हे टोटली प्युअर जावामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इथं क्रिएट होणार नाही आहे जावाचे ॲप्लिकेशन डेव्हलप करता किंवा एक्झिक्यूट करत असताना. बरोबर. हे 4 प्रकारचे ड्रायव्हर, हेच ड्रायव्हर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. जर थेरी पेपर असला तर कमीत कमी 2 ड्रायव्हर्स 101% तुम्हाला विचारतात 5 मार्कासाठी. कमीत कमी 2 ड्रायव्हर्स तर तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले असतात. आता ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन आहे तरी पण तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्सला वगैरे येतं. व्हॉट इज माय JDBC म्हणजे काय, ODBCचं लॉंग फॉर्म काय, ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी, स्टेप्स वगैरे म्हणा, मग थीम ड्रायव्हर कुठे यूज केलं जातं, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर्स कुठे कुठे यूज केले जातात, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये येऊ शकतात. तर आता आपण बघितले की हे 4 वेगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स. तर ते ड्रायव्हर्स आपण बघितलेलं आहे, तर ते कनेक्ट कसं करायचं, डेटाबेसशी कनेक्ट कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. अटेंडन्स टाका. आणि आजच्या लेक्चरमध्ये काय शंका असेल तर विचार. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, डेटाबेस म्हणजे काय, ठीक आहे, फ्रंट एंड म्हणजे काय, बॅक एंड म्हणजे काय, मग त्यात कुठल्या कुठली गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर जावाचे जे काय आहेत फ्रंट एंड बॅक एंड, त्यामध्ये कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आपण ड्रायव्हर यूज केलेला आहे. तर जावाचे ड्रायव्हर्स कोणकोणते आहेत, किती प्रकारचे आहेत, आणि ते कशा कशा पद्धतीच्या डेटाबेसला कनेक्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघितलेल्या असते. ठीक आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता, नसेल तर थांबलं तरी चालेल. ठीक आहे. ओके. थँक्यू.